नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक रामसेतू बंद, स्मार्ट सिटी की स्मार्ट अडथळा। रामसेतू पूल बंद, नागरिकांचा संताप, प्रशासनावर सवालांचा भडीमार। 4 वर्षात काम नाही, आता अचानक बंद। पूर्वसूचना नाही, पर्याय नाही, नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ऐतिहासिक व व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचा असलेला रामसेतू पादचारी पूल अचानक बंद करण्यात आला। पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेनंतर सरकारनं राज्यभरातील जुन्या पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते। याच पार्श्वभूमीवर नाशिकचा रामसेतू पूल धोकादायक घोषित करत स्मार्ट सिटी अंतर्गत यावर कोणताही इशारा, सूचना किंवा पर्यायी व्यवस्था न देता पादचाऱ्यांचा मार्ग बंद करण्यात आला। या निर्णयावर रामसेतू पूल बचाव कृती समितीच्या कल्पना पांडे यांनी नाराजी व्यक्त केली। गेल्या 4 वर्षात या पुलावर कोणतेही ठोस काम झालेलं नाही। एका बाजूला काम करत दुसऱ्या बाजूने पूल सुरू ठेवता आला असता, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली। रामसेतू ब्रिज इथे आज गेल्या 4 वर्षामध्ये स्मार्ट सिटी असेल, महानगरपालिका असेल आणि इतर अनेक डिपार्टमेंट असतील, त्यांनी बऱ्याच वेळा इथे व्हिजिट केली। बऱ्याच वेळा इथे यांनी आम्हाला आश्वासनं दिलंय की पूल तर मजबूत आहे, पण जिथे जिथे काही खड्डे खुड्डे आहे तिथे आपण डागडुजी करू किंवा त्याचं मजबूतीकरण करू। या गोष्टींचं केवळ आश्वासन आणि वचनच दिले। आज काय त्यांना अचानक आले, कुठे कुठे रोज देवाच्या कृपेने वाईट दृष्टीने वाईट गोष्टी घडतात, पण त्याच्यासाठी तुम्ही आज वेळेवर जागे होतात। आज तुमच्याकडे 3-4 वर्षापासून वेळ होता। 3-4 वर्षापासून या पुलाची अनेकदा पाहणी झाली। पाहणी केल्यानंतर पुरेसा निधी उपलब्ध असताना देखील स्मार्ट सिटी असेल, नाशिक महानगरपालिका असेल आणि माझे पंचवटीकर त्यांना पायी येण्या जाण्यासाठी फक्त एकमेव रामसेतू पूल हा आहे। आणि इथले सराफ बाजारातल्या लोकांना रामाचं दर्शन घेत असेल, देवी मातेचं दर्शन घ्यायचं असेल, गंगा गोदावरीवर जायचं असेल तर हा रामसेतू पुलावरून जेव्हा हे चालत जातात 5 मिनिटात ते त्या पल्याकडे तिला माहिती आहे। याच्यासाठी गेल्या 3 वर्षापासून स्मार्ट सिटीला बऱ्याच वेळा विनंतीपूर्वक अर्ज दिलेले आहेत। त्यांच्याकडून आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला। मॅडम, आपण स्मार्ट सिटीवाले ऑडिट करून काम करतोच आहे। पुलाचं ऑडिट अतिशय उत्तम आलं आणि एवढं सगळं असताना 3-3 वर्ष तुम्ही वेळ वाया घालवतात आणि तहान लागली म्हणून वीर खणायची, हे कितपत योग्य? हा माझा अधिकाऱ्यांना, सरकारला, प्रशासनाला माझा हा मोठा प्रश्न जनतेकडून आहे, रामसेतू पूल बचाव समितीकडून आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता पावसाळा लागलेला आहे। तुमच्याकडे जर मागे पावसाळ्याच्या आधी उन्हाळा होता, मे महिन्यात ह्यावेळेस निसर्गही लवकर आला, त्याच्या आधी तुमच्याकडे एप्रिल होता, मार्च होता, फेब्रुवारी होता, जानेवारी होता। एवढ्या 4 महिन्यात तुम्ही हा पूल अगदी चांगल्या पद्धतीने मजबूत करू शकले असतात। आज अचानक येणं आणि पत्रे लावणं आणि पत्रे लावल्यानंतर ते म्हणतात की आम्ही माती टाकू। मला एक सांगा, ते पत्र्यांवर पाऊस पडून ते पत्रे तुटणार नाहीत का? ते इतके अतिशय गंजलेल्या परिस्थितीत पत्रे आहे, तिथे एखादा आता माणूस गेला, धडकला तर त्याला धनुर्वात होऊन मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे। नाशिक शहरात पंचवटी आणि सराफ बाजार जोडणारा रामसेतू पादचारी पूल अचानक बंद करण्यात आलाय। कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेला निर्णय नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा ठरलाय। या पुलावरून शाळकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि स्थानिक नागरिक दररोज प्रवास करतात। मात्र आता याच पुलाचा पादचारी मार्ग बंद करण्यात आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले। स्थानिक व्यापाऱ्यांनीही मनपाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले। हा पूल दुरुस्त करणार की नव्याने बांधणार याची कोणती स्पष्टता नाही। सगळे काय गरीब आहे, सगळ्यांचे हातावरचे लोक आहे, ते कुठं जातील? इथं येतो तेव्हा आमचे लेकरं 2 असतात, कमवतो तेव्हा आमचे लेकरं घरी खातात। आम्ही काय गरिबांनी कुठं जायचं? जागा आम्हाला आहे तरी आम्ही इथं आमचा कोणाला त्रास पण नाहीये, काहीच नाही। सगळे काय गरीब इथं फोटो बसतात।
साधारणतः 30 ते 35 वर्षापासून आम्ही या जागेवर दुकान लावता. आमचं पोट पाणी आम्ही हाताचे, आम्ही जाईल संध्याकाळी तर आम्हाला पोटात संध्याकाळीचा भाकरी भेटत. आमच्याकडे कोण लक्ष देणार आहे? आयुक्त मॅडमला एवढीच कळकळीची विनंती आहे का आम्हाला आमचं पोट पाण्यावर पाणी द्यावं येऊन, एवढंच आमची विनंती. नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत हा पूल नव्याने उभारणार की दुरुस्त करणार यावर अजूनही महापालिकेनं कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. अचानक घेतलेला हा निर्णय नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे. प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.